सरकारला एकच आव्हान करतो की 72 तासाच्या आतमध्ये सरकारने निर्णय घ्यावा, नाही तर मराठ्यांचा काही तमाशा असेल ते महाराष्ट्रभर पाहिलं जाईल. देवेंद्र फडणवीस. कितने आंदोलन आए और कितने आंदोलन गए, आले असतील गेले असतील, पण हे आंदोलन जे आहे असं अमित शहांनी पण पाहिलं नसेल अशा पद्धतीने आत्ताचं हे आंदोलन होईल. निव्वळ मराठा समाजाला भलावण करण्यासाठी महाराजांची शपथ घेऊन तो माणूस धडधडीत खोटं बोलला, हे सगळ्यांसमोर घडलेली गोष्ट आहे. याच्यात अजून काय वेगळं सिद्ध करणार आहे? मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं 8वं उपोषण सुरू आहे आणि त्याचा 5वा दिवस झालेला आहे. आंतरवली सराडी त्यांच्या गावी हे उपोषण सुरू आहे. साखळी उपोषण आहे. त्यांच्यासोबत काही त्यांचे समर्थक सुद्धा उपोषणाला बसले आहेत. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयात समोर जरांगे पाटील यांचे समर्थक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे, काय त्यांच्या मनात आहे. आणि राज्यभरातील जरांगे पाटील यांचे समर्थक हे उपोषणाला बसत आहेत, त्याचं लोन पोचत आहे. आता त्यांच्याशीच मी या पुढील काही मिनटं बोलणार आहे, त्यांच्या मनामध्ये काय आहे. आज 5वा दिवस आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा. सरकारकडून काही हालचाली दिसत नाहीत. कसं पाहता याकडे? जय शिवराय. मी मराठा सेवक गणेश मोरे. आज सरकारला ना थोडी जनाची नाही मनाची सरकारने थोडी लाज वाटून घ्यावी. कारण का आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे 8वं आमरण उपोषण आणि त्याच्यातला हा 5वा दिवस आहे. आज 5 दिवसानंतरनं ज्या माणसाला वेदना होतात ना, त्या सरकारला त्या वेदनेची जाणीव नाही आहे. आज तिथं पाटलांच्या सोबत माझे बांधव आहेत, त्यांची बी आज एवढीच अवस्था बेकट झालेली आहे की त्यांना तिथं सलाईन मिळत नाही आहे, डॉक्टर नाही आहेत. अहो मग तुम्ही करताय काय? तुम्ही राज्य करते, तुम्ही सरकार मायबाप आहात. तुम्ही आमच्या या जर लेकरांवर लक्ष नाही देऊ शकत तर आम्ही तुमचं काय पाप केलं आहे का? आज आमच्या त्या बांधवांचा हाल बघून आमच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. आज आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं. आज मी स्वतः गणेश मोरे जोपर्यंत हे सरकार मनोजदादापर्यंत जात नाही आणि मनोजदादांचे प्रश्न सोडवत नाही, मी पाण्याचा ठेमही घेणार नाही आणि या ठिकाणाहून उठणार पण नाही. किती जण बसले तिथं उपोषणाला? या ठिकाणावरतून आम्ही आमरणसाठी 10 जण आणि साखळी उपोषणासाठी आम्ही 150 ते 200 जण आमच्यासोबत आहेत. तर रोज आम्ही या प्रकारे साखळी उपोषण आमच्या जसं बांधवांना जमेल 2-4 बाकी आम्ही 200-250च्या वरती साखळी उपोषणला आणि 10 जण आमरण बिगर पाण्याचं अन्न पाण्याचे आम्ही 10 जण इथं रोज बसणार आहोत. सरकारच्या स्टँडकडे कसं पाहतात? सरकारला एकच आव्हान करतो की 72 तासाच्या आतमध्ये सरकारने निर्णय घ्यावा, नाही तर मराठ्यांचा काही तमाशा असेल ते महाराष्ट्रभर पाहिलं जाईल. देवेंद्र फडणवीस. तमाशा पाहायला मिळेल. ताई, तुम्ही पण बसलात, काय तुमच्या मनात सुरू सध्या 5वा दिवशी उपोषणाचा? सामान्य लोक देखील आता आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत. खऱ्या अर्थानं म्हणजे सरकारनं दक्षता घेतली पाहिजे या गोष्टीची. कारण ज्याच्या वेदना त्यालाच कळत असतात, नाही का? आणि अर्थात म्हणजे आम्ही जे झटतोय ते फक्त आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी झटतोय. आज प्रत्येकाला विचार जर केला तर या भारतासाठी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे मुलंच कामाला येतात. कारण कुठल्याच आमदाराचा एकही मुलगा मिलिटरीमध्ये नाही आहे. ज्याची आई शेतात कांदे काढते किंवा काम करते, राबते, त्याचाच मुलगा आज देश सांभाळतोय. मग त्यांच्यासाठी कुठेतरी आमचाही थोडा हातभार लागावा, त्याच्यासाठी सर्व बांधव इथे उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांची दक्षता सरकारने घ्यावी एवढीच इच्छा आणि त्या जरांगे पाटलांना न्याय मिळवून द्यावा एवढीच इच्छा आहे. तुमचं काय शिक्षण झालं आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी अडचणी आल्या आतापर्यंत या आरक्षणामुळे? माझं वय जास्त नाही, मी यावर्षी 11वीलाच आहे. पण संप्रदायामध्ये काम करत असताना फिरत असताना बऱ्याचशा वेळेस अडचणी येतात किंवा म्हणजे गरज पडते, प्रत्येक गोष्टीची भासते. संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय? कीर्तनकार आहे त्याच्यामुळे आणि दादांसोबत संपर्क करून इथपर्यंत आले मी. इथं संध्याकाळी कीर्तन होणार आहे माझं. तर खऱ्या अर्थानं म्हणजे कुठेतरी आपण ही पुढं जावं आणि प्रत्येकाची मुलाची इच्छा असते ना की कुठेतरी त्यांनी सुद्धा जीवनामध्ये कुठेतरी स्वतःचं नाव कमवावं. त्याच्यासाठी आरक्षणाची भरपूर गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आरक्षणाची एवढी गरज आहे की ज्याचा 1% किंवा स्वतःचं जे त्याला घडवायचं होतं ते जेव्हा तो रिझल्ट त्याला समजतो आणि तो जेव्हा नापास होतो तेव्हा त्याला कळतं बा की त्याचं किती गरज आहे आणि त्या गरजेसाठी हे सगळे जण बांधव इथे जमलेले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. कुठलंच शासकीय म्हणजे सरकारचे काही मंत्री असतील, पदाधिकारी असतील, त्याचं शिष्टमंडळ आजपर्यंत गेलेलं नाही आहे. कुठंतरी गांभीर्याने या आंदोलनाला घेतलं जात नाही असं वाटतं का? नक्कीच आमच्या आंदोलनाला ह्यांनी गृहीत धरलेलं आहे की चला करतील आणि कसं पण होईल म्हणून. आत्ताच अमित शहांच्या एका सभेमध्ये अमित शहांचं एक वक्तव्य होतं, कितने आंदोलन आए और कितने आंदोलन गए, आले असतील गेले असतील, पण हे आंदोलन जे आहे असं अमित शहांनी पण पाहिलं नसेल अशा पद्धतीने आत्ताचं हे आंदोलन होईल. आज पाटलांचं 7वं आंदोलन होऊन सुद्धा आज त्यांच्या पोटामध्ये जखमा झालेल्या आहेत आंदोलन करून करून आणि तरीसुद्धा सरकारला जाग येत नाही. शिंदे साहेबांनी जो आम्हाला खोटा GR दिला त्याच्यावरती अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे हे चाललंय काय? आज प्रत्येक वेळेस आम्ही उपोषणाला बसतो,
काहीतरी मृगजळ दाखवतात, काहीतरी खोटी आश्वासनं देतात आणि वेळ चालवून नेतात. त्यांनी त्यांची लोकसभा काढून घेतली, विधानसभा काढून घेतली, म्हणजे इलेक्शन पुरता जरांगे पाटलांचा यांनी वापर करून घेतला का अशी आम्हाला कुठेतरी आता शंका वाटायला लागलेली आहे. आज अल्टिमेटम देऊनसुद्धा आज जर 8व्या वेळेला जर पाटलांना आंदोलनाला बसावं लागत असेल तर ह्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. आम्ही गेल्या 2 वर्षापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आहोत आणि आंदोलनामध्ये काम करत असताना विकास भाऊ असतील, जोरी भाऊ असतील, गणेश भाऊ आहेत, मागे अतुल भाऊ आहेत, असे आम्ही सगळे मराठा बांधव मिळून पुण्यामध्ये काम करत आहोत. काम करत असताना बारीक सारीक गोष्टी आणि डोळ्यात पाणी येणाऱ्या गोष्टी जेव्हा जनता आमच्याजवळ येऊन सांगते तेव्हा आम्हाला आमची लाज वाटते की आम्ही काय करतोय समाजासाठी. आणि आज विकास भाऊंनी आणि आम्ही असं ठरवलं होतं, म्हणजे जी पुण्याची टीम आहे, आप्पासाहेब बराटे असतील, आम्ही सगळेजण, की पाटलाचं आंदोलन चालू झाल्यानंतर जायचं आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. तर आम्ही विचार हा केला की 3 दिवस आपण वाट पाहू. आम्हाला ही अपेक्षा नव्हती, आम्हाला अशी अपेक्षा होती की सरकारकडनं कुणीतरी पटकन मंत्री जातील, एक जबाबदार व्यक्ती जाईल आणि या गोष्टीवरती चर्चा होईल. परंतु असं कुठलीही गोष्ट झाली नाही. काल 4था दिवस उलटून गेला, पाण्यामध्ये पोटामध्ये पाणी नाही पाटलाच्या. मग आम्हाला अन्नाचा घाससुद्धा काल आम्ही सगळेजणं जेव्हा मीटिंग घेतली आंदोलनाची त्यावेळेस कुणी जेवलेलं पण नव्हतं, म्हणजे आमच्या पोटातही अन्न नव्हतं. एवढं वाईट आम्हाला वाटतंय सर्वसामान्य जनतेला. आणि जी जबाबदार व्यक्ती आहेत, जे पालकमंत्री आहेत, ह्यांना काय वाटत नाही? माणुसकीला काळिमा फासणारी घटना ज्या वेळेला अशी बीड परभणीला घडती तरीसुद्धा ह्या लोकांना घाम फुटत नाही. अजूनही त्याच्यामधला एक गुन्हेगार बेपत्ता आहे. इथं कोणाचं मुख्यमंत्री सार म्हणजे तुमचं सरकारकडे घराणं आहे की सरकार हे गांभीर्याने घेत नाही आणि या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत साधेपणाने पाहते. तुम्हाला माझा प्रश्न विचारायचा आहे. आता या ताई असं म्हणाल्यात की एकनाथ शिंदेंनी जी नवी मुंबईला शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक काढून घेतली, विधानसभा निवडणूक काढून घेतली, कुठेतरी एकनाथ शिंदे त्यांनी नवी मुंबईला घेतलेली शपथ आणि जे जरांगे पाटलाला दिलेलं आश्वासन या तिथूनच या आंदोलनाला खरं म्हणजे गांभीर्याने घेण्याची जी काही न घेण्याची सुरुवात सरकारकडून झाली असं तुम्हाला वाटतंय का? बरोबर आहे, हे सत्य आहे की बाबा ज्यावेळेस एकनाथ शिंदेनी एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला असताना एक आमची अंतिम लढाई म्हणून आम्ही ती बघतो आणि त्या यांनी सगळे जीवानिशी त्यात उतरले आणि तिथं त्या नवी मुंबईमध्ये खोटी आश्वासन देऊन आज उच्च पदावर बसले तुम्ही. आज सामान्य माणूस, आम्ही जनरल माणूस कार्यकर्त्याशी बोलताना पण त्याला किती आश्वासन द्यायचं, काय बोलायचं विचार करतो. आज एवढ्या उच्च पदावर बसून तुम्ही एवढ्या मोठ्या समाजाची की ज्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले, आज तुम्ही शिंदे होऊन तुम्हाला तर घेतलं, आज फडणवीसांना डावलून जर तुम्हाला मुख्यमंत्री केले गेले तर त्याचा तुम्ही समाजाला काय फायदा करून दिला? उलटा समाजात तुम्ही तोटा केला. पुढे अख्ख्या इतिहास त्यांना कधी माफ करणार नाही एवढी त्यांनी घोडचूक केली आहे की खोटं बोलून आमच्या मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत. याला त्यांना जाब द्यावा लागेल. म्हणजे त्यांच्या निवडणुकीच्या स्वार्थापोटी त्यांनी शपथ घेतली होती आणि समाजाचा वापर करून घेतला असं तुम्हाला म्हणायचं आहे? सरळ सरळ दिसतं समोर की निव्वळ मराठा समाजाला भलावण करण्यासाठी महाराजांची शपथ घेऊन तो माणूस धडधडीत खोटं बोलला. हे सगळ्यांसमोर घडलेली गोष्ट आहे. ह्याच्यात अजून काय वेगळं सिद्ध करणार आहे की त्यांनी नुसत्या निवडणुकीवर डोळा ठेवून की निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुमचं भलं केलं, पण त्यामध्ये काही तथ्य नव्हतं. एवढा खोटारडेपणा जगाच्या पाठीपुढं बघायला मिळणार नाही. नक्कीच दुसरे पण बांधव आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं आहे. जरांगे पाटील असं म्हणतात की मराठा समाजाचे 200च्या प्लस आमदार निवडून गेलेले आहेत हे सांगतात. दुसऱ्या बाजूला तुमचंच हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रभर. आता सगळेच कार्यकर्ते ते या आंदोलनासाठी बसलेले आहेत, मात्र कोणी आमदार फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही आहेत. मराठा समाजाची तीच शोकांतिका आहे. आमचे मराठा समाजातले जे प्रस्थापित आहेत, जे मराठे आहेत, जे सत्तेत जाऊन बसलेत, त्यांना गरजवंत मराठ्यांबद्दल बिलकुल कणव दिसत नाही आहे. इतकं आंदोलन चालू आहे. सलग 8व्यांदा मनोजदादांना उपोषणाला बसायला लागलं आहे. त्यांच्या जीवाला धोका आलेला आहे. पण आमचे मराठा आमदार स्वतःची खुर्ची आणि स्वतःचं सत्ता टिकवण्यात धन्यता मानतात. या सर्व मराठा आमदारांना एकच म्हणणं आहे, त्यांना मराठ्यांची मतं नको आहेत का? आजपर्यंत मराठ्यांच्या मतांवर जर निवडून आलेत, इथून पुढं त्यांना जर मराठ्यांची मतं हवे असतील तर त्याने खुलेपणाने रस्त्यावर उतरावं. जे सत्तेतले आमदार आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न करावेत, जे विरोधातले आहेत त्यांनी पण सत्ताधाऱ्यांना प्रश्न करावेत. किमान या मराठा आमदारांनी एवढी तरी हिंमत दाखवावी, धाडस दाखवावं. त्यांनी सरकारला एक विचारावं, जी अधिसूचना 26 जानेवारी 2024 रोजी काढली ती महायुती सरकारने काढलेली आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते, एकनाथ शिंदे पण होते. त्यामध्ये सरकारकडून पाठवलेल्या तज्ज्ञ मंडळींनी सगळे सोयरेची अधिसूचना काढली.
ती सगळे सोयरीची अधिसूचना काढल्यानंतर त्याला एक वेळ दिला जातो त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायचं काम होतं. ते विशेष अधिवेशन बोलवायचं काम सरकारचं होतं, महायुती सरकारचं. त्या सरकारकडे केंद्रात पण बहुमत आहे, राज्यात पण बहुमत आहे. मग 1 वर्ष होऊन पण त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर या लोकांनी केलं नाही. दुसरीकडे मनोजदादांनी 8 वेळा उपोषण केलं. 8 वेळा उपोषणात काही ना काही मराठा समाजाच्या पदरी पडलेलं आहे. पण 8 वेळा उपोषणाच्या दरम्यान मनोजदादांची एकच मागणी होती, मराठा समाजाला टिकणारं OBC प्रवर्गातलं कुणबी म्हणून आरक्षण द्या. सरकारने या महाआघाडी सरकारने ज्या ज्या नोंदी शोधल्या, कुणबी नोंदी 58 लाखांच्या वरती कुणबी नोंदी सापडल्या.